मीरा रोड येथे 2 मोर्चे निघाले होते। पहिल्या मोर्चामध्ये ज्या पद्धतीनं सगळे ते ज्या दुकानदाराला मारहाण करण्यात आली होती तिथून व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता आणि नंतर मनसे मराठी एकीकरण समितीने मोर्चा काढला होता। त्यावेळी जे काय झालं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि त्यानंतर याच मीरा रोडमध्ये आता राज ठाकरे एंट्री करत आहेत। त्यांच्या या सभेकरताही भव्य तयारी सुरू आहे। भाईंदर शहरामध्ये त्यांचे स्वागत अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत ते अगदी आपण फाउंटन हॉटेल पाहिलं तिथपासून ते सगळीकडे बॅनरांनी झेंडे लागलेले आहेत। राज ठाकरे इथं आल्यानंतर ते काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पण राज ठाकरे इथे येतील 2 दिवस झालं तू या मीरा रोड भाईंदर परिसरामध्ये राज ठाकरे इथे येणार आहेत म्हणून काय कार्यकर्त्यांच्या आणि बाकीच्या मराठी माणसं त्यांच्या प्रतिक्रिया काय? मला वाटतं मनसेचे जे आमचे पदाधिकारी आहेत, महाराष्ट्र सैनिक आहेत, त्यांचे साहेब येत आहेत म्हणून त्यांच्या मनात आनंद असणारच, स्वाभाविक आहे। पण आम्ही कालपासून इथे जे पाहतोय ते लोक शाखेत येऊन विचारतात की साहेब उद्या किती वाजता येणार आहेत, आम्हाला कधी यायचं आहे। सो ही जी लोकभावना आहे ना ती फार कमी वेळेला लोकांमधनं पाहायला मिळते। कमी राजकीय पक्षांना तो सौभाग्य लाभतो जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सन्माननीय राजसाहेबांमुळे लाभलेला आहे। मला पूर्ण खात्री आहे की मीरा भाईंदरमधले जी लोक त्या मराठीच्या आंदोलनात उपस्थित होती ती सगळी माणसं आज संध्याकाळी 6 वाजता इथे असतील। कशा रीतीने या संपूर्ण सभेचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि साधारणपणे किती वाजता साहेब येतील काय? संध्याकाळी 6:30 वाजता सन्माननीय राजसाहेब येतील आणि आम्ही जी काही तयारी केलेली आहे ती सगळ्या डोळ्यासमोर आहे। इथे व्यासपीठ केलेलं आहे, समोर खुर्च्या लागायच्या कामं सुरू आहेत, शाखेच्या उद्घाटनाची तयारी पूर्ण झालेली आहे। त्या ज्या बाळाजी चौकात हे सगळं झालेलं आहे त्या बाळाजी चौकात देखील आमची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे। जे मनसैनिक आहेत ज्यांनी त्या व्यापाऱ्याला मारहाण केली होती त्यांना जेलवारी झाली होती त्यांना देखील साहेब भेटणार आहेत? नाही, आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला जेलवारी झालेली नाही। ताब्यात घेतलं होतं। ते सगळे पदाधिकारी बाळाजी चौकामध्ये सन्माननीय राजसाहेबांचं स्वागत करणार। त्यांच्याशी साहेब विशेष संवाद साधण्याचं असं कळतंय? मला नाही माहिती, जे तुम्हाला माहिती आहे। कारण राज ठाकरेंची एक स्टाईल आहे, ते कार्यकर्त्याला नेहमी ग्राउंड लेवलला जाऊन भेटतात आणि याच्या आधी देखील बदलापूरवर पाहिलं असेल। मी तुम्हाला तुमचं हे वाक्य आहे ते खरं आहे, कारण मीही तुम्हाला सांगायचं नसेल। एक काळी ग्राउंड लेवललाच होतो, मीही असंच आंदोलन करायचो आणि त्यातून मी आणि संदीप देशपांडे यांना साहेबांनीच खेचून वर काढलेलं। सो ती साहेबांची पद्धत आहे की खाली ग्राउंड लेवलला जाऊन त्या महाराष्ट्र सैनिकाला भेटणं, ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्याच्या डोक्यावरनं हात फिरवणं, ही सगळी कामं सन्माननीय राजसाहेब आमच्या प्रेमापोटी करत असतात। पण त्या 5 ते 6 जण जी मनसे पदाधिकारी होते ज्या या सगळ्या याच्यामध्ये लाईमलाईटमध्ये आली त्यांना साहेब भेटणार मी आहे? तुम्हाला म्हटलं ना तेच साहेबांचं स्वागत करणार आहेत बालाजी चौकामध्ये। म्हणजे ती जी मुलं आहेत ना तीच सन्माननीय साहेबांना बुके देणार आहेत। आणि साहेबांची स्टाईल आहे, असे कार्यकर्ते जे भेटतात मी जी माहिती घेतली त्यानुसार त्या कार्यकर्त्यांना साहेब इथेच बोलवणार आहेत की हे माझे सैनिक आहेत, हे साहेब असं काय सांगतात। करणार आहेत मला वाटतं हे मी सांगणं योग्य ठरणार नाही, साहेब ठरवतील आणि त्याप्रमाणे करतील। ज्या पद्धतीनं संपूर्ण राडा झाला मधल्या काळात, तू देखील इथं आला होतास, ती सगळी घटना आणि आज साहेब येत आहेत। मनसैनिक म्हणून आम्ही सांगितलं की ते खुश आहेत, पण इथल्या मराठी माणसांची काय प्रतिक्रिया आहे? ज्या पद्धतीने एक दादागिरी करण्याचा प्रयत्न काही अमराठी भाषिक या मीरा रोड भाईंदरमध्ये करत होते, तो जो मोर्चा निघाला तिची ताकद मराठी माणसाने दाखवली। मला असं वाटतं एक चोख प्रत्युत्तर त्यांना देणं गरजेचं होतं, ते मराठी माणसाने त्या मोर्चाच्या दिवशी दिलं। तुझं ट्विट आहे, त्या ट्विटचा एक बॅनर पाहिला, त्या भावना आहेत आणि मला असं वाटतं त्या भावना व्यक्त करणं गरजेचं होतं आणि सगळ्यांनी चड्डीत राहायचं हे जे मी म्हटलं त्याच्यावर मी आजही ठाम आहे। तसं पाहायला गेलं तर निवडणुका नाही आहेत किंवा कोणता असा विशेष अवसर नाही की इथे येऊन राज ठाकरेंनी भाषण करावं जेणेकरून 4 मतं पडतील। अर्थात पुढे निवडणूक आहेतच, पण त्याला थोडा अजून काळ आहे, कारण अजून तसं ऑफिशियल डिक्लेअर झालेलं नाहीये। इथं सुरुवातीपासून म्हटलं जातं की मराठी टक्का जो आहे 10-12% आहे, पण असं असून सुद्धा जे आंदोलन झालं आणि त्यानंतर स्वतः राज ठाकरेंकडे येणं एक राजकीय म्हणून कशा याच्याकडे पाहतो? तर मला वाटतं या गोष्टीकडे हा राजकीय विषय नाहीये। महाराष्ट्रात तुम्हाला राहायचं, तुमचा टक्का किती हा महत्वाचा नाही, इथे मराठी बोलावीच लागणार। तुम्ही किती टक्क्यांनी असाल आणि टक्का जसा वाढतो ना तसं कालांतराने कमीही करता येतो, हे पण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। ज्या पद्धतीने आता साहेब इथे येतील, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते सर्वांचीच चर्चा, त्यांची लगबग तर मी बघतोच आहे, पण एकंदर इथं आल्यानंतर काय वाटतं की म्हणजे बोललास तू साहेब काय करतील काय बोलतील माहीत नाही, पण एक एवढ्या वर्षापासून साहेबांनी तालमीत आहेत,
मराठी माणसाला कुठेतरी साहेब आज मराठी माणसाला कुठेतरी ते निश्चित माझं वाटतं मराठी या विषयावर तर बोलतीलच साहेब, निश्चितपणे बोलतील. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण चाललंय त्याच्यावरही बोलतील अशी माझी अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने विधानसभेत जे काय घडलं त्याच्यावरही बोलतील अशी अपेक्षा. बघूया आता काय बोलतात. एका खासगी चॅनलच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री म्हटलेत की तिसरी भाषा ही असेलच आणि ती सक्तीची असेल. संध्याकाळी उत्तर मिळेल. हे राज ठाकरेंचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील त्या स्टाईलमध्ये होतात. हा भव्य असा स्टेज उभारला गेलेला आहे. सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचे मीरा भाईंदरमध्ये हार्दिक स्वागत. नेहमीप्रमाणे इथं दुसरे कोणी नाही, राज ठाकरेंकरता एक मध्ये स्टेज, मध्ये जो बोलण्याकरता पोडियम असतो तो पोडियम, आणि इथं बाकी अनाउन्समेंट करता पुढे लावलेलं आहे. पण आजच्या ह्याच्यामध्ये ही शाखा इथे बघा, ही महाराष्ट्र निर्माण सेना विधानसभा कार्यालय मीरा भाईंदर, ही जी आकांक्षा बिल्डिंग आहे या मिरवडमध्ये, तिथल्या शाखेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी राज ठाकरे येत आहेत. आणि तिथून बाजूलाच हा मोठा रोड आहे, त्या रोडला लागूनच त्यांनी जो आहे तो एक भव्य असा स्टेज उभारलेला आहे. खुर्च्या लावण्याचं काम चालू आहे. बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात केलेली आहे. म्हणजे कुठेतरी एक वातावरण निर्मिती जी आहे ती मनसैनिकांकडून तयार केली गेलेली आहे. आणखीन काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. पण ही संपूर्ण तयारी जर तुम्ही पाहिली तर आज राज ठाकरे नेमकं काय बोलतील आणि राज ठाकरे मिरवणूकमध्ये जे झालं त्याबद्दल काय भाष्य करतील, आणि ते भाष्य असेल तर काय असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जर पाहिलं तर नेमकं कशा रीतीनं इथे राज ठाकरे आल्यानंतर काय नेमकं बोलणार आहे याकडे सगळ्यांना लक्ष लागू नये. हा संपूर्ण परिसर जो आहे तिथं मनसैनिकांनी झेंडे लावलेले आहेत. आणि आपण दादा आज राज ठाकरे इकडे येणार आहेत, काय वाटतं तुम्हाला, काय बोलतील किंवा काय आपल्या भावना आहेत नेमक्या? संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आहे ते राजसाहेब नक्की मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसासाठी बोलतात. पण जे मिरवणूकमध्ये झालं 2 आठवड्यापूर्वी ते पाहता आणि राज ठाकरेंची आजची एंट्री समजेल ना कोण कोण पाणीमध्ये आहे, साहेब काय, आम्ही काय, मराठी माणूस काय समजेल आपल्याला. दादा तुम्ही काय सांगाल? नाही, साहेब बोलले तेच आहे. कारण आता हे मराठी माणूस एक येतो म्हणजे आपल्या आमच्यासाठी दिवाळीच आहे. आणि 2 भाऊ जर एकत्र आले तर चांगलंच आहे. नक्कीच. मला साहेब इथे येणार आहेत, साहेब बोलतील. मनसैनिकांनी सांगितलं की इथे, पण नेहमी इथे मीरा भाईंदरमध्ये एक मुद्दा नेहमी चालतो की मराठी लोक हे 10-12% आहेत. किती जरी टक्के असले मीरा भाईंदरमध्ये महाराष्ट्रात मराठी माणसाचीच चालणार, हे आता यातनं स्पष्ट झालेलं आहे ज्या मोर्चामधनं. आणि आता साहेब आल्यावरती बोलतील त्यातनं आता ह्याच्यापुढे मोहर शिक्कामोर्तब होते ना, की शिक्कामोर्तब नक्कीच होईल. मीरा रोडमध्ये जो आपण मोर्चा काढायला ठरवलं होतं त्या मोर्चाला लोकांना आले होते, धरपकड झाली, सगळं झालं. तिथे ज्यांना यायला जमलं नाही तर तिथे ज्यांना यायचं होतं पण ते येऊ शकले नाही, अशी लोक आज इकडे येतील. मीरा रोड भाईंदरमध्ये बाहेर इकडचे स्थानिक लोक तर येणार आहेत. मराठी माणूस पण मोठ्या संख्येने या सभेसाठी या कार्यक्रमात सहभागी 100% होणार. ज्यांना त्या दिवशी कामानिमित्त यायला जमलं नसेल, मीरा भाईंदरमधले आजूबाजूच्या शहरातले सर्व लोक या इकडे नक्कीच येणार. या हा जो सगळा परिसर आहे इथं या परिसरामध्ये मराठी टक्का जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्या दृष्टीनं आपण जर पाहिलं तर मनसेचे पदाधिकारी इथे आहेत. दादा काय सांगाल की या सगळ्या ह्याच्यामध्ये आज राज ठाकरे इथे येत आहेत. जो मोर्चा होता, मोर्चा आधी तुम्हाला ऑर्डर काढली गेली की मीरा शहर सोडायचं, नंतर गरिमी गावा करून तुम्ही प्रतिक्रिया दिली, त्या हिशोबाने तुम्ही इथे आला होतात. त्यावेळीची परिस्थिती, आजची परिस्थिती, आज मीरा भाईंदरकर लोक इथं किती येतील? कमीत कमी 15,000 ते 20,000 माणसं या ठिकाणी येणार आहेत. आणि तुम्ही बघत असाल जो मोर्चा होता मराठी माणसांच्या विरोधात, तो मोर्चाचं रिएक्शन म्हणजे आम्ही मोर्चा उत्तर दिलेलं आहे त्यांना. आणि त्याची शाबासकीची थाप देण्यासाठी सन्माननीय राजसाहेब या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये होते. अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांवरती त्यावेळी गुन्हे दाखल झाले, ताब्यात घेतले, त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचा देखील उहापोह राज ठाकरे करतील. बघा ते आम्हाला शाबासकीची थाप द्यायला देत आहेत. त्या सन्माननीय अविनाश जाधव साहेब आणि मला दोघांना आम्हाला 24 तासासाठी तडीपार केलेलं. त्यामुळे अविनाश जाधव 3:30 वाजता त्यांना पोलिसांनी उचललं गेलं. आणि मी त्या ठिकाणी गनिमा कावा करून मी ठिकाणी डायरेक्ट त्या मोर्चामध्ये आलो. त्यामुळे मला वाटतंय की जास्त चिघळलं. अविनाश जाधव साहेबांना अटक झाल्यानंतर ते जास्त चिघळलं. पोलिसांनी जे परवानगी दिली असती तर मला वाटतं एवढे काही आग लागणार. तुम्ही इथले मीरा भाईंदरचे शहर अध्यक्ष आहात.
वारंवार इथे म्हणतं सगळे, त्याविषयी आपण प्रतिक्रिया देखील घेतल्या की आम्ही जर काही दिवस दुकानं बंद ठेवली तर काम बंद ठेवलं तर मराठी माणसांची खाण्याची मौत होईल. कुठला आमदार जे आमदार आहेत ते म्हणतायत की तुमच्या मोर्चाचा हेतू बरोबर नव्हता. ज्या पद्धतीनं वारंवार ही सगळी वक्तव्य, आणि मीरा भाईंदरमध्ये मराठी आहे तरी किती, 10-12%. बघा, मीरा भाईंदरमध्ये जे आग लावण्याचं जे काम सन्माननीय आमचे कार्यसम्राट आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे नरेंद्र मेहतांना मला ही सांगू इच्छितो, आमचा 5%, 10% तुम्ही मोजत जाऊ नका, कळलं की नाही. आम्ही तसंच्या तसं उत्तर देऊ. एक लक्षात घ्या, तुम्ही मीरा भाईंदरमध्ये या ठिकाणी तुम्ही बहुसंख्येने असाल, पण इतर ठिकाणी तुम्ही काय येतात हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे मराठीच्या कुठल्याही महाराष्ट्राच्या विरोधात काय बोलला तर तसंच्या तसं उत्तर दिलं हे पण तुमच्या माध्यमातून. नक्कीच. तर हे होते मीरा भाईंदरचे मनसेचे शहराध्यक्ष. इथं आपण पाहिलं असेल की आता साधारणपणे 7-8 तासामध्ये ही सगळी जी सभा आहे त्या सभेला सुरुवात होईल आणि सभेतून नंतर राज ठाकरे येथील सुरुवातीला उद्घाटन करतील या शाखेचं, आणि या उद्घाटनानंतर इथं जे स्टेज बांधलं त्या स्टेजवरती त्यांची सभा होईल. नेमकं राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अनेक पदाधिकारी जे आहेत ते ठाणे असतील किंवा मीरा भाईंदरचे असतील इथे येतील. कशा रीतीनं हे आजच्या सभेचं आयोजन, आणि काय वाटतं साहेब, काय बोलतील? सन्मान्य राजसाहेब ठाकरे आज मीरा भाईंदर येथे येत आहेत. त्याचं मूळ कारण तर आपल्याला माहीतच आहे की आज एक उद्घाटन आहे या ठिकाणी, आणि राजसाहेब इथे येत आहेत. या उत्सुकतेने सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी या ठिकाणी जमा होत आहेत. आज मराठीचा आवाज, मराठीची ताकद, सन्मान्य राजसाहेब ठाकरेंची ताकद काय आहे ही या आजच्या उद्घाटनाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येईल. मराठी टक्का मीरा भाईंदरमध्ये 10-12%चा आहे. मोर्चाचा हेतू बरोबर नव्हता, मोर्चा झालेली कारवाई, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आज या स्टेजवरून पुन्हा एकदा ऐकायला मिळतील की, आणि ते पण राज ठाकरे स्टाईलमध्ये. निश्चितच आपल्याला राजसाहेबांचे विचार ऐकायला मिळतील, आणि मराठी भाषेला दडपण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं त्याला प्रत्युत्तर मनसेचे नेते आमचे अविनाश जाधव साहेब, संदीप देशपांडे साहेब आणि सर्वच आमचे मनसेचे पदाधिकारी यांनी दिलेलं आहे. आणि त्यानंतर बहुतेकच मीरा भाईंदरमधील सर्व लोकांना कळालं असेल की मराठी टक्का किती आहे. आज तुम्ही टक्का वाढला म्हणून जर हुशारी करत असाल तर ती हुशारी मराठी माणूस चालू देणार नाही. हा महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे, आणि ती मराठी माणसाची आहे. त्या दिवशी ज्यावेळी मोर्चा झाला, अनेक असे आम्ही प्रतिक्रिया घेत होतो, आम्ही त्यांना विचारत होतो. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही आहोत, पण आम्ही जो मोर्चा त्या मोर्चामध्ये सामील व्हायला आलो होतो. जी धरपकड झाली किंवा जे काही तिथे घडलं, यामुळे अनेक असे लोक जे आहेत त्यांना तिथे यायला जमलं, त्या तिथे येतील. हो, नक्कीच येणार ते. त्या दिवशी पण बरेच बाहेरचे लोक होते, पक्षातले लोक नव्हते, मराठी म्हणून. तशी तुम्ही बघितलं असाल, आम्हाला तर सर्व मेन पद्धती सगळ्यांना पोलिसांनी रात्रीच उचलून जमा केलं होतं, पण सर्व मराठी म्हणून आले होते, आणि त्या 100% येणार सर्व मराठी म्हणून साहेबांना ऐकायला. तर राज ठाकरे यांना ऐकायला अनेक इथले मीरा भाईंदरचे पदाधिकारी, त्यानंतर मीरा भाईंदरची जनता जी येईल असा विश्वास जो आहे तो मनसेचे पदाधिकारी जे आहेत त्यांना होतोय. ही तयारी आहे. खुर्च्या मांडण्याचं काम जे आहे ते जवळपास पूर्ण झालेलं आहे. साधारणपणे 6:30 ते 7 वाजता राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी येतील, या शाखेचं उद्घाटन करतील, आणि त्यानंतर तत्काळ ते जे आहेत ते वरती जिथं स्टेज आहे त्या स्टेजवरती येऊन ते भाषण करतील. याच्याकरता सगळी तयारी आहे. ते काय भाषण करतील, मीरा भाईंदरमध्ये जो प्रकार घडला त्यावरती राज ठाकरेंनी तसं पाहायला गेलं तर जास्त काही अजूनपर्यंत बोललेलं नाही आहेत. त्यामुळे इथं येऊन ते या सगळ्या घटनेचा, विशेष करून तिसरी भाषा हिंदी सक्ती जी आहे त्याविषयी, आणि मीरा भाईंदरमधल्या मोर्चासंदर्भात जे घडलं, जी मारहाण झाली, त्यानंतर व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला, मनसेचा मोर्चा होता, त्याला परवानगी दिली नाही, आणि त्यानंतर सगळं झालेलं आहे. तर या सगळ्या घटनेमधून नेमकं राज ठाकरे काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, अजित मांढरे, मीरा रोड.